DJ Moral Stories. ही गोष्ट आहे एका गरीब टांगेवाल्याची. रामगडमध्ये सुगंध नावाचा एक गरीब टांगेवाला राहत होता. एक दिवस तो रेल्वे स्टेशन समोर उभं राहून लोकांना आवाज देत होता. रामगड रामगड, ज्यांना कोणाला रामगडला जायचे त्यांनी माझ्या टांगेत येऊन बसा. दादा, रामगडला जायचंय, टॅक्सी किंवा बस नाही मिळणार का? रामगडला फक्त टांगेने जाता येतं साहेब. जायचं असेल तर बसा माझ्या टांग्यात. सुगंध सकाळपासून संध्याकाळपर्यंत टांगा चालवायचा आणि काळोख पडला की घरी परतायचा. त्याला जोरात भूक लागलेली. तो त्याच्या आईला जेवण वाढ म्हणून सांगत होता. लय जोराची भूक लागली आई, पटकन जेवायला दे बरं. थांब ह बाळा, मी जेवण वाढते ह तुला. कधी याचं लग्न होईल आणि कधी हा याच्या बायकोच्या हातचं जेवण जेवेल. हे ऐकून सुगंध म्हणाला, आई, मला नाही वाटत माझं आता लवकर लग्न होईल. अरे बाळा, असं अभद्र का बोलतोयस? अगं का नको बोलू आई? आता तू सांग बरं, 8 वर्षापासून तू माझ्यासाठी मुलगी बघतेय, पण मुलगी द्यायला कोणीच तयार नाहीये. आता हे बघून तर असंच वाटतंय की मला आयुष्यभर बिन लग्नाचंच राहावं लागणार आहे. हे ऐकून सावित्री गप्प बसते आणि मनातल्या मनात देवाची प्रार्थना करते. हे देवा, माझ्या मुलाचा संसार होऊ दे, त्याचं लग्न सुद्धा होऊ दे. माझी प्रार्थना ऐक देवा. एक दिवस सुगंध टांग्याने रेल्वे स्टेशनकडे जात असताना त्याच्या टांग्यापुढे एक तरुण मुलगी आडवी येते आणि ती जोर जोरात ओरडू लागते. वाचवा वाचवा, ही लोक मला मारून टाकतील. मला या लोकांपासून वाचवा साहेब. सुगंध जसा टांगा थांबवतो तसं काही लोक काठ्या घेऊन येतात आणि जोर जोरात ओरडू लागतात. मारा मारा या एडीला, जीवानीशी मारून टाकायला. मी वेडी नाहीये, मला नका मारू. मी तुमच्या पाया पडते, मला मारू नका. अरे अरे थांबा जरा, हे तरी सांगा मला की या गरीब पुरीला तुम्ही का मारताय ते? सुगंधचं बोलणं ऐकून ते लोक काठ्या ताणत म्हणाले, अरे बाबा, तू मध्ये नको पडूस. तुला नाही माहिती ही पोरगी ना मुलं चोरते. अरे बाबा, ही वेडी मुलगी कोणाचेही मुलं उचलून त्यांचं लाड करू लागते. आम्हाला तर भीती वाटते की एक दिवस ही आमची पण मुलं चोरून नेईल की काय. हे ऐकून सुगंधला त्या मुलीचा खूप राग येतो आणि तो तिला म्हणतो, हे सगळं खरं आहे का? आणि तू खरंच मुलं चोरतेस का? नाही नाही, मी वेडी नाहीये आणि मुलं सुद्धा चोरत नाही. मला लहान मुलं खूप खूप आवडतात, म्हणून त्यांचे लाड करायची माझी इच्छा होते साहेब. एवढं बोलून ती मुलगी रडू लागते. सुगंध तिला आपल्या बरोबर घेऊन जातो. तुझं नाव काय आणि मला सांग, तू कुठे राहतेस बरं? माझं नाव श्यामा आहे साहेब आणि मी अनाथ आहे. तुला लहान मुलं खूप आवडतात का? हो, खूप आवडतात. जर मला माझी मुलं झाली ना तर सगळी समस्याच दूर होईल. सुगंध श्यामाला निरखून बघू लागतो. सुंदर आणि देखण्या श्यामाला बघून सुगंध हरवून जातो. श्यामाला सुद्धा सुगंध आवडू लागतो. सुगंध श्यामाला म्हणतो, अगं, तुला तेव्हाच मुलं होतील ना जेव्हा तू एखाद्याशी लग्न करशील. तुम्ही मला पसंत आहात साहेब. तुम्ही माझ्याशी लग्न का करत नाही? हे ऐकून सुगंधाच्या मनात लग्नाचे मनसुबे रचू लागतात आणि तो श्यामा बरोबर लग्न करायला तयार होतो. दोघेही मंदिरात लग्न करतात. सावित्रीला सुगंधाचं लग्न झालेलं बघून खूप आनंद होतो. वा बेटा वा, खूप छान सुंदर सून आणलीस. माझी सून अगदी नक्षत्रासारखी आहे. आता तर खुश आहेस ना आई? अरे, माझा आनंद तर तेव्हाच द्विगुणित होईल जेव्हा मी माझ्या सुनेचा सुनमुखाचा कार्यक्रम करीन आणि सगळे माझ्या सुनेचं कौतुक करतील. सावित्री तिच्या सुनेचा सुनमुखाचा कार्यक्रम आयोजित करते. शेजारच्या सगळ्या बायका सावित्रीच्या सुनेचं रूप बघून अचंबित होतात. अरे वा सावित्री, तुझी सून तर अगदी स्वर्गातली अप्सराच आहे. भाग्यशाली आहे तुझा सुगंध. भले लग्न उशिरा झालं पण सून नक्षत्रासारखी मिळाली. सगळी देवाची कृपा आहे बघ. काळ पुढे सरकत होता. एक दिवस श्यामा गरोदर होते. श्यामा गरोदर आहे हे कळताच सावित्री खूप खुश होते आणि देवाला मनोमन प्रार्थना करते. हे देवा, तुझे खूप खूप उपकार. माझ्या जिवंतपणी तू मला माझ्या मुलाचा संसार दाखवला आणि माझ्या नातवाचं पण सुख दिलं. आता तुझ्या कृपेने मी माझ्या मांडीवर माझ्या नातवांना खेळवेन. काही वेळ आणखीन पुढे जातो आणि एक दिवस अचानक श्यामाला प्रसव वेदना सुरू होतात.
सुगंध आणि सावित्री तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात. ते दोघही बाळाच्या येण्याने आनंदित असतात की इतक्यात त्या हॉस्पिटलमध्ये एकच गोंधळ उडतो. अरे, या बाईने तर सापाला जन्म दिला. नर्स नर्स, कमाल झाली. हे बघा, श्यामाने एका सापाला जन्म दिलाय. डॉक्टर, घाई करा, नाहीतर साप आपल्याला चावेल. हे बोलून डॉक्टर आणि नर्स तिथून पळून जातात आणि ही गोष्ट पूर्ण हॉस्पिटलमध्ये आगीसारखी पसरते. जो पण याबद्दल ऐकतो तो आश्चर्य व्यक्त करत असतो. एका बाईच्या पोटातून सापाचा जन्म, विचित्र गोष्ट आहे ना. देवाचा असा चमत्कार पहिले कधीच बघितला नव्हता. सुगंध आणि सावित्री हॉस्पिटलमधली पळापळ बघून घाबरून जातात आणि इतक्यात तिथे डॉक्टर येतात. काय झालं डॉक्टर? हॉस्पिटलमध्ये एवढा गोंधळ काय? आणि सगळी माणसं एवढी आश्चर्यचकित काय आहेत? हे सगळं तुझ्या बायकोमुळे झालंय, कारण तुझ्या बायकोच्या गर्भातून सापाने जन्म घेतलाय. हे ऐकून सुगंध आणि सावित्रीला धक्का बसतो. सावित्री मनातच देवाला म्हणते, हे देवा, ही कोणत्या पापाची शिक्षा दिलीस? माझ्या सुनेच्या गर्भातून साप कसा जन्माला आला? काही वेळानंतर श्यामा शुद्धीवर येते आणि ती तिचं बाळ शोधू लागते. माझं बाळ कुठे गेलं? डॉक्टर, नर्स, माझं बाळ कुठे गेलं? तेव्हा तिच्या कानात सापाचा आवाज येतो. आई आई, मी इथे आहे. मीच आहे तुझं बाळ. काय? मी तुला जन्म दिला? नाही, असं नाही होऊ शकत. हे खरं आहे आई. हे ऐकून श्यामा रडू लागते आणि आपल्या नशिबाला दोष देत बसते. एका सापाची आई म्हणवून घेण्यापेक्षा माझं मरणच योग्य राहील. आता मी जिवंत नाही राहणार, मी मरून जाते. एवढं बोलून श्यामा रडू लागते आणि तेव्हा अचानक आभाळ काळं होतं. आभाळात विजा चमकू लागतात आणि एक नागिन खिडकीतून श्यामाच्या खोलीत प्रवेश करते. तिला बघून श्यामा घाबरते. अरे देवा, हे काय होतंय माझ्यासोबत? आणि हे नाग माझ्या मागे का लागलेत? तेव्हा नागिन श्यामाला म्हणते, श्यामा, घाबरू नकोस श्यामा, अजिबात घाबरू नकोस. एवढं बोलून ती नागिन एका सुंदर कन्येचं रूप धारण करते. श्यामा तिला आश्चर्यचकित होऊन बघून बोलते, कोण आहेस तू आणि तुझा माझ्याशी काय संबंध? मी तुझी लहान बहीण त्रिशा आहे आणि हा तुझा मुलगा आहे. तू पण आमच्यासारखी एक नागकन्या आहेस श्यामा. हे ऐकून श्यामा थक्क होते आणि त्रिशा तिला तिचं सत्य सांगते. श्यामा, तू नाग लोकातली सगळ्यात सुंदर कन्या होतीस आणि एकदा तू चुकून पृथ्वीवर आलीस आणि मग. अरे वा, तरुण आणि सुंदर मानव. मन करते की याच्याशी लग्न करून इथेच स्थायिक होऊ आणि आपलं आयुष्य ह्याच्यासोबत आनंदित घालवू. श्यामा हे बोलतच होती की इतक्यात नाग लोकाचा साधू नागेश तिथे येतो आणि श्यामावर रागवून तिला श्राप देतो. जर तुला मानवच पसंत आहे तर हे घे, मी तुला श्राप देतो की आजपासून तू मनुष्य योनीतच राहशील. हे ऐकून श्यामा रडू लागते आणि तिथे तिचे आई बाबा आणि बहीण त्रिशा येते. ते नाग साधूच्या श्रापामुळे हतबल होतात आणि साधूला विनंती करू लागतात. दया करा साधू महाराज, माझ्या कन्येला असा श्राप नका देऊ. मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही श्राप परत घ्या. नाही, आता मी श्राप परत नाही घेऊ शकत. हे ऐकून श्यामाला रडू आवरत नाही, पण साधूला त्याच्या कुटुंबावर दया येते. आता तुझ्या कन्येला नाग योनीत येण्यासाठी फक्त एकच उपाय आहे. तो कोणता आहे महाराज? जर हिने मनुष्य योनीत राहून कुठल्याही मनुष्याशी लग्न केलं आणि हिच्या पोटी नाग जन्माला आला तर ही परत नाग योनीत येऊ शकते. पण एक लक्षात असू द्या, जर हिने नाग योनी त्यागण्याचा विचार जरी केला तर ही आणि हिचं बाळ कायमचं मनुष्य योनीतच राहतील. हे ऐकून श्यामा विचारात पडते आणि त्रिशा तिला समजावते. आता निर्णय तुझ्या हातात आहे श्यामा. तू परत नागकन्या बनू इच्छित असशील तर तुझी इच्छा प्रकट कर आणि आमच्या बरोबर नागलोकात चल. परंतु इतक्यात तिचं लक्ष सुगंध आणि सावित्रीकडे जातं. ते दोघे एका खिडकीत उभे राहून सगळं ऐकत असतात. त्यांना बघताच श्यामा नागलोकाचा मोह विसरून जाते आणि रडता रडता म्हणते, मी माझ्या नवऱ्याला आणि सासूला सोडून कुठेच जाणार नाही. मला त्यांच्या प्रेमापासून मुक्त नाही व्हायचंय आणि म्हणूनच मी मनुष्य योनीतच राहणार आहे. जसं श्यामा हे बोलते तसा तो नाग मनुष्य रूपात येऊन एक छोटं बाळ होतं आणि ती धावतच त्याला आपल्या छातीशी कवटाळते. रडू नकोस बाळा, आता मी तुला कधीच स्वतःपासून दूर करणार नाही. आई आणि बाळाचं प्रेम बघून त्रिशा खुश होते
आणि ती नागिन परत खिडकीतून बाहेरच्या दिशेने निघून जाते. तिकडे सुगंध आणि सावित्री श्यामाचा हा त्याग बघून तिचा आनंदाने स्वीकार करतात.